Friends, we will begin with the first poem of the second section. The name of the poem is You Start Dying Slowly. I will try to speak in English as well as in Marathi. So you will have no problem at all even if you don't understand English, because most of the part of the poem I will discuss in Marathi, and there is possibility that same part I will cover in English also. Alright. So the name of the poem is You Start Dying Slowly, and this poem is written by Pablo Neruda, who is one of the very great foreign poet. Now you will understand his poem. After studying his poem, we will understand how great he was. आता आपण बघणार आहोत यू स्टार्ट डाइंग स्लोली ही कविता जी पाब्लो नेरुदा यांनी लिहिलेली आहे. कवितेचं टायटल काय बघा, यू स्टार्ट डाइंग स्लोली, म्हणजे हळूहळू आपलं जीवन संपेल असं जरी या कवितेचा अर्थ आपल्याला जाणवतोय, तरी ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष कविता शिकू त्यातून आपल्याला एक वेगळा मेटाफोरिकल मीनिंग त्यातून आपल्याला बघायला मिळू शकतो. तो मीनिंग कोणता आहे ती प्रत्यक्ष कविता शिकल्यानंतर समजून घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल. तर बघा, पहिला स्टांजा मी रीड करतोय आणि तो तुम्हाला लगेच एक्सप्लेन करून सांगेल. इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, यू स्टार्ट डाइंग स्लोली. तर हळूहळू तुम्ही मृत्यूकडे जाणार असा आपल्याला वरवर अर्थ दिसतोय कवितेच्या टायटलचा. But when you start reading the poem and when you start thinking about the poem, you will interpret in a different way. तुम्हाला त्या कवितेचा अर्थ वेगळा लागू शकतो. आता बघा, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करणार नाही, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल सिम्पल लाईन आहे. याचा मिनिंग काय होतं की जर तुम्ही प्रवास करत नाही. आता याचा संबंध काय असेल मृत्यूसोबत, की तुम्ही प्रवास करत नसाल. प्रत्येक ओळीनंतर ही ओळ गृहीत धरायची, काय, यू स्टार्ट डाइंग स्लोली, म्हणजे काय, इफ यू डू नॉट ट्रॅव्हल यू स्टार्ट डाइंग स्लोली, अशी ही ओळ आपल्याला गृहीत धरायची. आता तुम्ही जर रोज प्रवास करत नाही, रेग्युलर, रोज म्हणण्यापेक्षा रेग्युलरली प्रवास करत नाही, थोडक्यात काय, कुठे फिरायला जात नाही, तर कवी काय म्हणतोय की यू स्टार्ट डाइंग स्लोली, तुम्ही हळूहळू मृत्यूकडे जाताय. आता मी तुम्हाला पहिल्याच ओळीत क्लिअर करून देतो की हा मृत्यू कोणता आहे, तर आपली आवड निवड, जगण्यातील इंटरेस्ट. आपला जो जगण्यातील इंटरेस्ट आहे तो काय होईल, हळूहळू कमी होत जाईल असं कवीला सांगायचं आहे. जर आपण अधूनमधून ट्रॅव्हलिंग केलं नाही, कुठे फिरायला गेलो नाही, कुठे पिकनिकला गेलो नाही, अगदी सहज आपल्या गावाकडे सुद्धा चक्कर मारून आलो, आपल्या गावाकडे असलेल्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरून आलो, तरी आपल्याला जीवन जगण्यातील उत्साह वाढलेला जाणवेल. आणि जर हा वाढवायचा असेल तर असं फिरत राहणं आवश्यक आहे. अन्यथा व्हॉट द पोएट सेज दॅट यू स्टार्ट डाइंग स्लोली, इट मीन्स दॅट यू विल स्टार्ट thinking differently about your life, you will decrease the interest in your life, you will decrease the enthusiasm of your life. This is the beautiful thought, beautiful theme of this poem. If you do not read, this is also one of the very important line of the poem. If you do not read, तुम्ही जर वाचनच केलं नाही, बघा आयुष्य फार मोठं असतं. आपल्या एकट्याच्या आयुष्य जगत असताना आपल्याला जो अनुभव येतो तो पुरेसा नसतो. या जगात खूप वेगवेगळ्या प्रकारचे लोक होऊन गेलेले आहेत, त्यांना आलेला अनुभव प्रचंड मोठा आहे, आणि अनुभवाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन असतो आपला वेगळा असतो, लोकांचा वेगळा असतो. प्रत्येकाची परसेप्शन लेवल वेगळी असते, प्रत्येकाची अंडरस्टँडिंग लेवल वेगळी असते. एकच घटनेकडे बघताना एखादा व्यक्ती वेगळ्या दृष्टीने बघतो, आपण वेगळ्या दृष्टीने बघतो. कदाचित आपला दृष्टिकोन चुकत असेल, तर हा चुकलेला दृष्टिकोन आपल्याला कुठे क्लिअर होतो, जेव्हा आपण वाचन करतो. दॅट्स वाय हिअर द पोएट सेज इफ यू डू नॉट रीड यू स्टार्ट डाइंग स्लोली, म्हणजे आपण जर वाचन करत नसू तर हळूहळू जगण्यातील इंटरेस्ट आपला कमी होईल. कारण आपल्याला जीवनच कळणार नाही, जीवनाचा अर्थच समजणार नाही, आणि जेव्हा जीवनाचा अर्थ समजत नाही त्यावेळेस काय होतं की हळूहळू आपण मृत्यूकडे जातो. तिथला मृत्यू म्हणजे काय, की आयुष्यातला इंटरेस्ट कमी होणं. इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, साऊंड्स ऑफ लाईफ म्हणजे काय, जीवनाचा आवाज. प्रत्येक वेळा आपल्याला काहीतरी समजत असतं, काहीतरी जाणवत असतं, काहीतरी लक्षात येत असतं. आपल्या आतला आवाज असतो तो आतला आवाज आपल्याला काहीतरी सांगत असतो की डू दिस ऑर डोंट डू दिस, डू दिस. तर बऱ्याच वेळा आपल्याला काहीतरी करावं असं वाटत असतं, मग बऱ्याच वेळा आपण काय करतो की नाही ॲप्लाय करत, आपल्या मनाचा आपण नाही ऐकत, आपल्या बुद्धीचा आपण नाही ऐकत. तो खरं तर जीवनाचा आवाज असतो, आणि तो जीवनाचा आवाज आहे ना, खरं तर ती गरज असते.
गरजेनुसार तो आवाज येत असतो आणि त्या आवाजाचं आपण ऐकलं पाहिजे. आपल्याला कधीतरी आपल्या मनातून आवाज येत असतो की यू शूड एक्झरसाइज, तुम्ही व्यायाम केला पाहिजे. तर खरोखर ती गरज असते. तुम्हाला खूप कंटाळाला बाहेर जावंसं वाटते, तो आतला आवाज असतो. सहज असं सुरक्षित ठिकाणी आपण चक्कर मारून यायला काही हरकत नसते. तो आवाज आपल्याला एवढ्यासाठी येत असतो, तो जीवनाचा आवाज असतो, कारण त्यावेळेस ती गरज असते आपल्याला. आणि त्यातून त्यानंतर जे रिक्रिएशन होतं, आपल्याला एक नवीन अनुभूती येते, मरगळ आयुष्यातली कमी होते आणि इंटरेस्ट आपल्या आयुष्यातला काय होतो, वाढत जातो. If you do not appreciate yourself, now this is very big problem. There are many children, there are many students, there are many people. What they do? They always criticize themselves. Criticism is not actually bad thing, but always thinking negatively about ourselves damages the life. आपलं आयुष्य खराब करून टाकतं आपण जर नेहमी आपल्याबद्दल नकारात्मक विचार करत असू. याला बऱ्याच वेळा आपण न्यूनगंड असा शब्द वापरतो, म्हणजे स्वतःला कमी समजणे, स्वतःवर नकारात्मक टीका करत राहणे. तर हा जो प्रकार असतो ना नकारात्मक टीकेचा, याच्याने आपल्या आयुष्यावर विपरीत परिणाम होतो. मग याला पर्याय काय सांगतायत कवी? द पोएट सेज दॅट यू शूड ॲप्रिशिएट युअरसेल्फ. छोट्या छोट्या गोष्टी असतात, मुद्दामून शाबासकी देऊन द्यायची. आता मी तुमच्याशी बोलतो आहे, शिकवतो आहे, मी सहज मला म्हणून घ्यायचं, वा वा ठाकरे सर काय छान बोलताय तुम्ही. आता हे जे आहे ना, अशा प्रकारचं स्वतःला बोलून घेणं, याला काय म्हणतात? ॲप्रिशिएट युअरसेल्फ. तर तुम्ही जर ऐकतायत मला, तुम्हाला जर ते बरोबर समजतं आहे, तर तुम्ही स्वतःला शाबासकी देऊ शकतात, वा वा वा. समजा तुमचं नाव गणेश आहे, तर तुम्ही म्हणू शकतात, वा गणेश काय बुद्धी मिळालेली तुला, किती छान समजलं आहे तुला. तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून स्वतःचं कौतुक करणं, याला काय म्हणतात? ॲप्रिशिएट युअरसेल्फ. पण जर कवी म्हणतो इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, पोएट काय सांगतो या ठिकाणी? यू शूड ॲप्रिशिएट युअरसेल्फ अँड इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, and what is the opposite of this? Definitely we will talk negative about ourselves. Then what will happen? If you continuously think negative about yourself, if you never appreciate yourself, what will happen? The interest of our life will decrease. And therefore that last line of the title of the poem comes, you start dying slowly. तुम्ही हळूहळू मृत्यूच्या समीप जात आहात, कारण आयुष्यातला इंटरेस्ट कमी होणं म्हणजे सुद्धा काय असतं? मृत्यूच्या जवळ जाणं. काही तुम्ही अशा घटना बघितलेल्या असतील, ऐकलेल्या असतील. प्रचंड तीव्र इच्छाशक्ती असते काही लोकांमध्ये, अत्यंत दुर्धर आजार असतात, त्या आजारातून सुद्धा ते बरे होतात. त्याला मेडिकल फील्डमध्ये चमत्कार म्हणतात. ॲक्च्युली तो चमत्कार कशामुळे घडलेला असतो? त्या व्यक्तीच्या जगण्याच्या तीव्र इच्छेमुळे. तर ही जी तीव्र इच्छा आहे जगण्याची, ही कुठून येते? जेव्हा आपण आपल्याला स्वतःला काय करत असतो? ॲप्रिशिएट करत असतो, आपलं स्वतःचं कौतुक करत असतो. पण जर आपण आपल्या बाबतीत नकारात्मक विचार करायला लागलो, इफ वी स्टार्ट थिंकिंग निगेटिव्ह अबाउट अवरसेल्फ, व्हॉट विल हॅपन? सो वी विल हॅव नो इंटरेस्ट इन अवर लाईफ. And if there is no interest, we will have no wish to live. And when we don't have wish to live, we start dying slowly. This is the beautiful thought. हा thought समजला तर कविता समजली. कारण इंटरेस्ट कमी झाला म्हणजे जगण्याची इच्छा कमी होते. जगण्याची इच्छा कमी झाली म्हणजेच आपण कुठे जातो? मृत्यूकडे जातो. आणि जरी नाही मेले तर आयुष्यात इंटरेस्ट नसेल तर तो सुद्धा काय आहे? जिवंतपणीचा मृत्यू आहे. ब्युटिफुल स्टांजा. काय? इफ यू डू नॉट ट्रॅव्हल, इफ यू डू नॉट रीड, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड्स ऑफ लाईफ, इफ यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ, यू स्टार्ट डाईंग स्लोली. दिस इज द फर्स्ट स्टांजा. ओके. Now we will go for the second stanza of the poem. What is second stanza? When you kill your self-esteem. Self-esteem म्हणजे काय? आपल्याला आपल्या स्वतःबद्दलचा जो आदर असतो तो आपण जर मारून टाकला म्हणजेच काय? आयुष्यात लाचारी पत्करली. काय पत्करली? लाचारी पत्करली. तर त्याच्याने काय होतं? आयुष्यात जर आपण आपलाच आदर करत नसू तर इतर कशाला आपला आदर करतील? हो की नाही? म्हणून गरजेचं आहे की आपण आपला स्वतःचा आदर करणं. व्हेन यू किल युअर सेल्फ एस्टीम म्हणजे आपला जो सेल्फ एस्टीम आहे, सेल्फ एस्टीम
त्याला कधीही मारायचं नाही. स्वतःवर, स्वतःबद्दल स्वतःला अभिमान वाटला पाहिजे. नेहमी हा अभिमान वाटणं गरजेचं आहे. गर्व नाही वाटला पाहिजे. तो एक फरक आहे. अभिमान आणि गर्व याच्यात फरक आहे. बरोबर आहे. अभिमान हा फक्त आपल्यापुरता मर्यादित असतो. पण गर्विष्ठपणामध्ये काय असतं की स्वतःला मोठं समजणं आणि इतरांना कमी समजणं. जेव्हा तुम्ही इतरांना कमी लेखायला सुरुवात होतात, दॅट इज नॉट द प्रॉपर वे ऑफ थिंकिंग अँड दॅट इज नॉट द काय म्हणू आपण फीचर ऑफ द गुड क्वालिटी, गुड पर्सन. ते आपण नाहीच बाळगलं पाहिजे. अभिमानापुरतं मर्यादित राहिलं पाहिजे. अभिमान म्हणजेच काय, सेल्फ एस्टीम, अँड दॅट वी शूड नॉट किल. काय होईल, आपण आपला सेल्फ एस्टीम किल केला, मारून टाकला, तर पुन्हा ती शेवटची ओळ काय, यू स्टार्ट डाईंग स्लोली. हळूहळू आपण मृत्यूच्या समीप जातो. आपल्याला आपल्याबद्दल आदर वाटला नाही तर काय होईल, आपल्या आयुष्यातला इंटरेस्ट कमी होईल. इंटरेस्ट कमी झालं, जगण्याची इच्छा कमी होते आणि हळूहळू आपण मृत्यूच्या समीप जातो. जिवंत जरी असलो तरी ते मृत्यूपेक्षा वेगळं नसतं. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे. वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. दुसऱ्यांना तुम्ही तुमची मदत करू देता का? कवीची अपेक्षा आहे की आपण दुसऱ्यांना अलाऊ केलं पाहिजे आपली मदत करू द्यायला. समजा आज तुम्ही अडचणीत आहात, ती अडचण तुम्ही स्वतः जर सॉल्व करू शकत नसाल तर ती इतरांच्या मदतीने तुम्ही सॉल्व करू शकायला हरकत नाही. तुम्ही या ठिकाणी कमीपणा नाही वाटू द्यायला पाहिजे इतरांची मदत घेताना. म्हणून काही जणांचं असं वैशिष्ट्य असते या जगात की तुम्ही अडचणीत असलात की सगळ्या जगाला सांगून टाकतात ते लोक की आम्ही अडचणीत आहोत. मग अनेक लोक मदतीला धावून येतात. आणि ह्या मदतीतून तुमचे संबंध, तुमचे रिलेशन्स पण चांगले मेंटेन होतात. आणि तुम्हाला मदत पण मिळते आणि नवीन जगण्याची इच्छाशक्ती मिळते. तुम्हाला कळतं की तुमच्यासाठी काहीतरी चांगलं करू शकणारे किती लोक आजूबाजूला आहेत. म्हणून ही ओळ महत्त्वाची की वेन यू डू नॉट लेट अदर्स हेल्प यू. जेव्हा तुम्ही इतरांना तुमची मदत करू देत नाही त्यावेळेससुद्धा यू स्टार्ट डाईंग स्लोली. आतल्या आत घुटत राहण्यात काय अर्थ आहे? आपल्याला काही अडचणींना आपण घुटत राहायचं, मरत राहायचं. ते मरण म्हणजेच काय, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपल्याला मरायचं नाही, आपल्याला जगायचं. जीवन एकदाच मिळालेलं आहे, पुन्हा पुन्हा लाईफ मिळणार नाही. फार फार मुश्किलीने हे जीवन मिळालेलं आहे असं समजा. जगात तुम्ही नशिबवान आहात, तुम्हाला लाईफ मिळाली, कशाला घुटवून जगणे. सोडून द्यायचं. ते बिंदास मोकळेपणाने जगायचे. प्रॉब्लेम आहे जगाला सांगा, जे आपले माणसं येतील धावत येतील, आपल्याला मदत करतील. आणि मग अशा परिस्थितीत आपल्याला हेही कळेल की आपली माणसं कोण आहेत, आपली माणसं कोण नाहीत. तोंडावर गोड तर अनेक लोक बोलतात, हा आपला परिवार आहे वगैरे अनेक लोक बोलत असतात. परंतु खरा परिवार अडचणीच्या काळात आपल्याला समजून येतो की धिस इज माय फॅमिली मेंबर. म्हणून दुसऱ्यांना मदत करू द्या. इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. इम्पॉर्टंट तिसरा स्टांजा आपण बघतोय आता. इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन, इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. आता ह्या स्टांजामध्ये, पहिल्या स्टांजामध्ये आपल्याला 1 2 3 4 जवळजवळ 4 गोष्टी आपल्याला करायला सांगितल्या. पहिल्या स्टांजामध्ये काय, ट्रॅव्हलिंग करायला सांगितलं, रीडिंग करायला सांगितलं, जीवनाचा आवाज ऐकायला लावला, स्वतःला ॲप्रिशिएट करायला सांगितलं. इन सेकंड पॅरेग्राफ आपला सेल्फ एस्टीम किल करू द्यायचा नाही, दुसऱ्यांना आपली मदत करू द्यायची. हे 2च पॉईंट सांगितले. आता तिसरा स्टांजा जरा मोठा आहे. या ठिकाणी बऱ्याच अपेक्षा त्या ठिकाणी आलेल्या आहे. आता आपण त्या अपेक्षा समजून घेऊ. इफ यू बिकेम अ स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. तुम्ही जर तुमच्या सवयींचे गुलाम झाले तर पुढची लाईन काय आहे, यू स्टार्ट डाईंग स्लोली. व्हॉट इज द मिनिंग ऑफ बिकमिंग स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. एखाद्याला टी व्ही बघायची सवय असते. आता टी व्ही बघणं या गोष्टीवर तुमचा कंट्रोल हवा का टी व्हीचा तुमच्यावर कंट्रोल हवा. जेव्हा तुमचा स्वतःवर कंट्रोल आहे, केव्हा टी व्ही बघायची केव्हा नाही बघायचं हे जेव्हा तुम्ही ठरवणार, तेव्हा तुम्ही कोणत्याही सवयीचे गुलाम नाहीत. पण तुम्ही जर ॲडिक्ट झालात, व्यसनी झालात त्या गोष्टीचे, तर तुम्ही सवयीचे गुलाम झालात.
तुम्ही टी व्हीच्या कार्यक्रमांप्रमाणे तुमचं आयुष्य मॅनेज करू लागलात तर तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात. आणि अशा परिस्थितीत समजून घ्या तुम्ही एक गोष्ट, आणि ती म्हणजे यू हॅव बिकम द स्लेव ऑफ युअर हॅबिट्स. तुम्ही तुमच्या सवयींचे गुलाम झालात. आणि जेव्हा आपण आपल्या सवयींचे गुलाम होतो त्यावेळेस काय होतं आहे, त्यावेळेस वी स्टार्ट डाईंग स्लोली. आयुष्यात आपल्याला आपली माणसं दिसत नाही, महत्त्वाची दुसरी कामं आपल्याला आठवत नाही, सगळी कामं आपण विसरून जातो. विचार करा, याला लाईफ म्हणू शकतो का आपण? नाही. फक्त एकच ठिकाणी तुम्हाला विशिष्ट गोष्ट आवडते आणि तिथेच तुम्ही घुसलेले असतात. तर नॅचरली काय होईल, एवढं मोठं जग आहे, या जगात एवढ्या मोठ्या सुंदर छान छान गोष्टी आहेत, त्या प्रत्येक गोष्टीमधला इंटरेस्ट कमी होईल. आता हा इंटरेस्ट कमी झाला की आयुष्यातला इंटरेस्ट कमी होतो आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली. लक्षात घ्या, इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक लाईन सुंदर आहे. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स. वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ्स म्हणजे तुम्हाला घरून कॉलेजला जायचं आहे, रोज त्याच रस्त्याने जावं लागतं, तो विषय नाही. हा त्याच रस्त्याने प्रवास करणं हा विषय तो नाही. इथे जीवन जगताना आपण काही असं काय म्हणतात धोपट मार्ग अवलंबलेला असतो. तर थोडा चेंज करून बघायचा. अगदी घरातल्या घरातसुद्धा बघा, फर्निचर ठेवलेलं असतं. कंटाळा आला ना, फक्त फर्निचरची जागा बदलून टाका. काय करायचं, फर्निचर जिथे जिथे ठेवलेलं आहे त्यांच्या जागा बदलून टाका. बघा नक्की फरक जाणवेल. तो चेंज आहे ना आयुष्यातला छोटा मोठा फार महत्त्वाचं काम करत असतो. या चेंजमुळे आयुष्यातला इंटरेस्ट वाढत जातो. ठीक आहे. पुढची वेळ बघा, इफ यू डू नॉट चेंज युअर रुटीन. आता आपलं जे रुटीन असतं, रुटीन सकाळी एक उठण्याची वेळ ठरलेली आहे, जेवण करण्याची वेळ ठरलेली आहे. तर कवी या ठिकाणी सुद्धा आपल्याला कधीमध्ये असं बदल करायला लावतो. तुम्हाला जर रोज सकाळी 9 वाजता उठायची सवय आहे ना, तुम्ही उठून बघा, सकाळी 5 वाजता उठून बघा. 5 वाजता उठून बघा, तुम्हाला काहीतरी फरक जाणवेल. मस्त फिरून या. असं तुम्ही गेले, थोडंसं फिरून आले, तुम्ही दिवसभर सगळ्या गावाला सांगत बसाल की आज मी 5 वाजता उठलो आणि खूप मस्त वाटलं, खूप फ्रेश वाटतं आहे आज, असं तसं. तर हा रुटीन बदलाचा परिणाम आहे ना तुम्हाला पूर्ण दिवसभर जाणवेल. ही गोष्ट ठीक आहे की आपल्या जेवणाच्या वेळा ह्या शक्यतोवर बदलायला नको. याचा संबंध जेवणाशी शक्यतोवर लावू नका, इतर गोष्टींशी लावा. तुम्हाला रोज 2 तास अभ्यास करायची सवय आहे ना, तर 4 तास करून बघा. त्याचासुद्धा प्रभाव तुम्हाला इतका जाणवेल, इतका मोठा फरक जाणवेल की 2 तास अभ्यास केल्यावर मिळणारा आनंद, कदाचित कंटाळासुद्धा आलेला असेल, पण 4 तास अभ्यास केल्यानंतर मिळणारा जो आनंद असेल तो खूप मोठा असेल, खूप चांगला असेल. त्याचा प्रभाव तुमच्या आयुष्यावर त्या दिवसाच्या दिवसभर पडेल. तुम्ही खुशसुद्धा असाल. हो, चांगला अभ्यास झाल्यावर आतून एक आनंद वाटतो, तो तुम्ही फील करून बघा. अशा प्रकारे रुटीन बदलून बघा. बऱ्याच वेळा आपलं जे रुटीन आहे ना, हे मी का सांगतो आहे की आपलं रुटीन बऱ्याच वेळा निगेटिव्ह आहे. तर ज्यावेळेस आपण थोडंसं पॉझिटिव्ह चेंजेस आणू आपल्या आयुष्यात, तर आपल्या फिलिंगसुद्धा पॉझिटिव्ह येतील. आणि फिलिंग्स पॉझिटिव्ह आल्या तर आपल्याला म्हणायची गरज नाही यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपण म्हणू वी स्टार्ट लिव्हिंग स्लोली. महत्त्वाची गोष्ट आहे. इफ यू डू नॉट वेअर डिफरंट कलर्स और यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो यू स्टार्ट डाईंग स्लोली. अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगितलेली आहे की जे आपण परिधान करतो कपडे, काही जणांना एक कलर आवडतो, तोच कलर नेहमी वापरत असतो, मग फिलिंग्स बदलणार नाही. समजा तुम्हाला ब्ल्यू कलर आवडतो आहे आणि तुम्ही जर नेहमी ब्ल्यूच कलर वापरतायत तर काय होईल, फिलिंग्स बदलतील नाही. असंही गृहीत धरा की तुम्हाला रेड कलर आवडत नाही, बऱ्याच जणांना आवडत नाही. रेड कपडे कसे काय घालायचे, मुद्दामून घालून बघा, फिरून या. असं भारी वाटेल ना त्या दिवशी. थोडं ऑकवर्ड तर वाटेल सुरुवातीला, पण एकदा थोडासा चक्कर मारून आला, बदल घडला, तुमच्या फिलिंग्समध्ये आलेला जो बदल आहे ना, तो असं काहीतरी काय म्हणतो आहे आपण त्याला, स्वच्छता, मनाची स्वच्छता, मरगळची स्वच्छता करून टाकेल. त्यासाठी ते वेगवेगळे कलर्स परिधान करणं आवश्यक आहे. कपड्यांच्या बाबतीत म्हटलं तरी चालेल, पण विचार करतानासुद्धा कलरफुल विचार करता आला पाहिजे, मस्त आगळा वेगळा विचार करता आला पाहिजे. ती एक प्रोवर्ब आहे बघा, थिंक आउट ऑफ द बॉक्स. म्हणजे धोपट मार्गापेक्षा थोडा वेगळा विचार करून बघा. कदाचित असं होईल की जीवनाला थोडंसं वळण मिळेल, इंटरेस्ट वाढेल आणि आपण मृत्यूकडे जाणार नाही, तर
जीवन जगण्याची इच्छा आपली प्रबळ होत जाईल. ऑर यू डू नॉट स्पीक टू दोज यू डोंट नो. असंही होतं बघा, मेनी टाइम्स इट हॅपन्स विथ अस वेन वी ट्रॅव्हल टुगेदर 3 hours. There is one person sitting behind you and you don't look at him, you don't talk to him. It's horrible. आजूबाजूच्या व्यक्ती बसलेल्या आहेत, त्यांच्याशी 2 शब्द बोलायला हरकत नसते. आजची कोरोनाच्या परिस्थितीतील काळातील गोष्ट जरा वेगळी आहे. आपल्याला सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आहे. पण जेव्हा हे नसेल, जेव्हा आपण यातून बाहेर निघू, त्यावेळेस अनोळखी व्यक्तींशी आपण बोलायचं आहे. कदाचित तो अनोळखी व्यक्ती आपल्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो, एक आयुष्यात खूप सुंदर वळण आणू शकतो, किंवा आयुष्यातलं बोर्डमसुद्धा कमी होऊ शकतं ना त्या काळात. ती फिलिंग इम्पॉर्टंट राहील, महत्त्वाची राहील. आपण त्यातून एक जगण्याची इच्छा प्रबळ होण्यासाठी आवश्यक असेल ते सुद्धा. यू स्टार्ट डाईंग स्लोली. म्हणून जर अनोळखी व्यक्तीशी बोलत नसाल तर ते सुद्धा आयुष्यासाठी वाईट आहे. तर या स्टांजामध्ये आपण काय शिकलो? तिसऱ्या स्टांजामध्ये शुड नॉट बी स्लेव ऑफ युअर हॅबिट्स, वी शुड चेंज द पाथ, वी शुड चेंज द रूटीन, वी शुड वियर डिफरंट कलर्स, अँड द 5th थिंग, वी शुड स्पीक टू द पर्सन हु इज स्ट्रेंजर्स टू अस. आपल्यासाठी तो अनोळखी आहे. ठीक आहे. आता पुढचा स्टांजा आपण बघणार आहोत. इफ यू अवॉइड टू फील पॅशन. आयुष्यात त्यांना पॅशनेट असणं फार आवश्यक असतं. ज्याला क्रेझी म्हणतात. एखादी गोष्ट करायची, त्याच्या मागे तीव्र इच्छेने असं पाठलाग करायचा, पाठीमागे लागून जायचं, ती गोष्ट मला करायचीच आहे अशी प्रबळ इच्छा, आणि त्याच्यासाठी काही पण करायला तयार होणे पॉझिटिव्ह अर्थाने. हा जो प्रकार आहे याला पॅशनेट होणे म्हणतात. आणि कवी म्हणतो, जर तुम्ही पॅशनेट होणं अवॉइड केलं तरी तुम्ही काय करतायत? स्टार्ट डाईंग स्लोली करतायत. अँड देअर टर्ब्युलंट इमोशन्स, दोज विच मेक युअर आईज ग्लिसन अँड युअर हार्ट बीट फास्ट. आणि त्याचे टर्ब्युलंट इमोशन्स असतात. टर्ब्युलंट इमोशन्स म्हणजे काय? अचानक आनंदी होणं, अचानक दुःखी होणं, सॅड होणं, अँग्री होणं, एक्साईट होणं. याच्या फिलिंग्स आहेत ना आयुष्यात फार महत्त्वाच्या आहेत. यांच्यापासून आपण दूर गेलो पाहिजे नाही. कारण ह्या फिलिंग्ज आपले डोळे काय करतात? ग्लिसन, चमक आणतात डोळ्यांना. आता ही डोळ्यांना चमक येणे म्हणजे काय? कधी कधी डोळ्यातून अश्रू येतात. हे अश्रू दुःखाची असतात, आनंदाची असतात. आणि ते अश्रू आले की डोळे मस्तपैकी चमकत असतात आपले. आणि जरी अश्रू आले नाही तरी एक खट्याळपणा असेल, एक वेगळे अनुभव असतील, त्यातून आयुष्यात उत्साह वाढत असतील, ते डोळे बोलतात. ते डोळ्यांचे जे बोलणं आहे ना त्याला आपण चमक म्हणतो. तर ही चमक आपल्या आयुष्यात आवश्यक आहे. आणि ती कुठून येते? टर्ब्युलंट इमोशन्स. उगाच स्वतःला कंट्रोल नाही ठेवायचं. हसणं चांगलं नाही, एक्साईट होणं चांगलं नाही, या चुकीच्या संकल्पना आहेत. हसू येतं आहे, हसा. राग येतो आहे, येऊ द्या, पण त्याच्यावर संयम बाळगा. ठीक आहे. इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स आहेत. आता ग्लिसन, आईज ग्लिसन तर करतातच ह्या इमोशन्स. अजून काय करतात? हार्ट बीट फास्ट. आपल्या ज्या हार्टबीट्स आहेत त्यांचा स्पीड वाढवला जातो. आणि ते खूप आवश्यक असतं. हार्टबीटचे स्पीड वाढणं. सगळं शरीर असं मस्त ढवळून निघतं आणि छान वाटतं, सुंदर फिलिंग येते. परगेशन हा शब्द तुम्हाला माहिती असेल. तर ह्या स्टांजामध्ये काय शिकवलं आपल्याला कवीने? इफ यू अवॉइड टू फील पॅशन, म्हणजे पॅशन तुम्हाला फील करता आलं पाहिजे. टर्ब्युलंट इमोशन्स असल्या पाहिजे आयुष्यात. डोळ्यांना चमक आली पाहिजे आणि हार्टबीटचा स्पीड वाढला पाहिजे. ठीक आहे. लास्ट स्टांजा. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ. कोणत्या परिस्थितीत कवी म्हणतोय लाईफ चेंज करायचं? बघा. वेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब ऑर विथ युअर लव. जेव्हा तुमच्या प्रेमाच्या बाबतीत तुम्ही समाधानी नाही आहेत, तुमच्या जॉबच्या बाबतीत समाधानी नाही आहेत, तेव्हा तुम्ही आपलं लाईफ बदललं पाहिजे. कवी म्हणतोय. महत्त्वाची गोष्ट आहे. पण आपल्याला तेवढी समज पाहिजे. कारण बऱ्याच वेळा आपले विचार चुकीचे असतात, आपली ॲक्शन चुकीची असते, आपलीच चुकी असते. त्यामुळे कदाचित आपल्याला आपल्याच जॉबमध्ये समाधान वाटत नसेल, आपल्याच प्रेमाच्या प्रती आपण शासंक असू शकतो, त्यांच्याबद्दल आपण समाधानी नसेल, आपलीही चूक असू शकते ना. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित ॲनालिसिस करणं गरजेचं आहे. तुम्हाला स्वतःला ॲनालिसिस करता येत नसेल, एखाद्या थर्ड पर्सनची मदत घ्या. कुठलाही मोठा डिसिजन घेण्यापूर्वी कदाचित तो थर्ड पर्सन तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला योग्य व्यक्तीकडे जावं लागेल.
अशा योग्य व्यक्तीकडे गेल्यावर तो तुमचं बिहेवियर तुम्हाला ॲनालाइज करून देईल आणि तुम्हाला सांगेल की तुमचा जो डिसिजन आहे लाईफमध्ये चेंज करण्याचा, जॉब बदलण्याचा, प्रेम बदलण्याचा, तर त्यावेळेस तो योग्य मार्गदर्शन करू शकतो. आपण जरी मॅच्युअर असू, सर्व चांगलं असूनसुद्धा आपण ते बदलून कदाचित आपण मोठी चूक करणार असून ते नंतर आपल्या जर लक्षात आली तर ॲट दॅट टाईम इट विल बी नॉट इन अवर हँड टू चेंज द सिच्युएशन. So we should be very careful while changing our life. In case of you are not satisfied with your job, in case of you are not satisfied with your love, so proper analysis is important. If you do not risk what is safe for the uncertain, कवी या ठिकाणी रिस्क घ्यायला लावतोय. सेफ लाईफपासून थोडं दूर जायचं, पुन्हा इथे विचार करून काम करायचं. सेफ लाईफ आपलं किती सेफ आहे आणि रिस्क घ्यायची आहे, त्यातून जर आपल्याला नुकसान होणार असेल तर ते नुकसान किती प्रमाणात होणार आहे याचा आपल्याला विचार केला पाहिजे. आपण खड्ड्यात जाऊ का विशिष्ट एका लेवलवरच राहू याचा विचार करायचा. म्हणजे रिस्क घेताना नुकसान जरी झालं तरी आपण खड्ड्यात जाणार नाही याचा विचार करून आपण रिस्क घ्यायची आहे. कारण रिस्क घेऊनच बऱ्याच वेळा फायदा होत असतो, हे सुद्धा सत्य आहे, आपण मान्य केलं पाहिजे. जे अनसर्टन आहे त्या बाबतीत आपण पुढे पाऊल टाकून रिस्क घेतली तर फायदा होऊ शकतो आयुष्यात. पण त्यातून होणाऱ्या नुकसानातून आपण परिपूर्ण संपणार असू तर अशा वेळेस मात्र विचार करून रिस्क घ्यायची. तर अशी रिस्क जरी आपण वारंवार घेत नसू तरी कवी म्हणतोय की वी स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट गो आफ्टर युअर ड्रीम, स्वप्नाच्या मागे धावलं पाहिजे. आपलं एखादं स्वप्न असेल ते पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करत नसू तर हा त्या स्वप्नावर खूप अन्याय आहे. ते स्वप्न जर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत नसाल तर खरंच आपण या ठिकाणी मृत्यूकडे जात आहोत. इफ यू डू नॉट अलाव युअरसेल्फ ॲटलिस्ट वन्स इन युअर लाईफ टाईम टू रन अवे फ्रॉम सेन्सिबल ॲडवाईस. एक विचित्र सल्ला दिला आहे, वाईट सल्ला दिला आहे कवीने या ठिकाणी. बऱ्याच वेळा आयुष्यात आपल्याला सल्ले देणारेच जास्त भेटतात. सल्ले देणाऱ्यांपासून अक्षरशः आपण कंटाळून जातो. तर कवी म्हणतोय तुम्ही असा सल्ला अवॉइड करून बघा. सेन्सिबल, समजदार, वेगळं काहीतरी करा, आयुष्यातला इंटरेस्ट वाढेल. आता हा चांगला सल्ला आपल्यासाठी किती चांगला आहे हे बघून आपण यासाठी सुद्धा विचार करायचा आहे. पण हरकत नाही, तो जर रोजचा धोपट मार्ग असेल आणि एखाद्या दिवशी त्यात बदल करत असू तर त्यात काही वाईट नाही. आयुष्यातला इंटरेस्ट वाढत असेल, नाही तर काय होईल, यू स्टार्ट डाईंग स्लोली. आपल्या आयुष्यातला इंटरेस्ट कमी होत जाईल, आपण हळूहळू मृत्यूच्या समीप जात असू असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, कविता समजली अशी अपेक्षा करतो. कमेंट करण्याची सोय असेल तर नक्की कमेंट करा. ऑलराईट, थँक्यू.